हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये मृतांचा आकडा पोहोचला 717 वर। 805 जण जखमी। मृतांमध्ये हैदराबादच्या एका महिलेचाही समावेश। बीएमसीच्या शाळांमधून यापुढे दिलं जाणार लैंगिक शिक्षण। शीतल म्हात्रे यांनी दिला होता प्रस्ताव। सनातननं पुन्हा एकदा केला समीर गायकवाडचा बचाव। भ्रष्ट नेत्यांनी सनातनवर बंदीची मागणी करू नये, पत्रकार परिषदेत केला दावा। सरकार कारवाई करत नसल्यामुळेच सनातन सारख्या संस्थांचं फावतंय। सनातन संस्थेच्या कारवायांवरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल। देशाचे प्रधानमंत्री कुठे शोधावणार आहेत, कोणत्या देशाचे काय कधी परत येणार, किती वेळ राहणार आहे, ही माहिती घेऊन त्यांच्या एकावर घालायची करताना माझी आणि आमच्या सरकारची। पंतप्रधान सध्या कोणत्या देशात आहेत हे शोधावं लागेल। पवारांचा पुन्हा एकदा मोदींना टोला। अच्छे दिनवरच्या उपरोधिक कवितेचंही केलं वाचन। महानंदच्या संचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल। 2010 ते 2015 दरम्यान मनमानी पद्धतीनं खरेदी केल्याचा ठपका। कोर्ट सिनेमातली व्यथा प्रत्यक्ष अनुभवतायत अभिनेते वीरा साथीदार। माओवाद्यांचे समर्थक असल्याच्या संशयावरून पोलीस अनेक वर्ष करतायत छळवणूक। आणि गणपती विसर्जनासाठी पुण्यामध्ये 12 तास पाणी सोडण्याचा निर्णय। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं विसर्जन करू नका, पालकमंत्र्यांचं आवाहन।